आजच्या पहाटे 3 वाजता पुण्यातल्या आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला जिवंत करणारं जे एक ऐतिहासिक स्मारक बांधण्यात आले, ज्याला शिवसृष्टी थीम पार्क असं नाव दिले गेले। त्या शिवसृष्टी थीम पार्कच्या गेटवर असणाऱ्या सूचना फलकावर एका व्यक्तीनं अक्षरशः लघुशंका केली। 59 वर्षाचा हा व्यक्ती आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे अमोल अरुण कुलकर्णी। यावेळी विशेष म्हणजे त्याची पत्नी देखील त्याच्यासोबत उभी होती आणि ती कदाचित व्हिडिओ करत होती। सर्वात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि मग त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू की नक्की काय काय घडले। काय ही व्हिडिओ पहा। हा इथं अक्षरशः मुदत होता आणि हा मनुष्य खोटं बोलतोय। आता पोलिसांना दादा ते म्हणतात ना मुतले नाही फॉरेन्सिक टीपला पाठवा मुतलाय का नाही मुत दाखवतो त्या दिवशी राहुल्या सोलापूरकरला सोडलाय असं सोलापूरकर फालतू त्या कोरटकरला सोडलाय तुम्हाला काय ठेका दिला का? कोणी आहे तो फालतू सोडला तुझा आवाज होतो सर्वांसमोर म्हणून वर्गीची इज्जत करून ठेवले तुम्हाला आतापर्यंत उद्या महाराष्ट्राला कळलंच पाहिजे की कोणी हक्क दिला। एक मिनिट तिचा अल्कोहोल टेस्ट करायला लागले। हा लगेच लगेच मी सोडलं नाही मेडिकलला दादा ते म्हणतात ना मुतले नाही। आज सकाळी पहाटे 3 वाजता नैनाथ अमराळे आणि त्यांचा मित्र अभिजित सीतापुरे हे नवले ब्रिज कडून परतत असताना त्यांनी शिवसृष्टी गेट समोर एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करताना बघितलं। ही फक्त सार्वजनिक ठिकाण नव्हतं, तर हे होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं गेट आणि त्या गेटवर जो सूचना फलक होता त्यावरच ही व्यक्ती लघुशंका करत होती। त्यावेळी त्याची पत्नी शेजारी उभी होती। ही संपूर्ण घटना त्यावेळी त्यांच्या सोबत असणाऱ्या अक्षय गायकवाड यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली। विशेष म्हणजे या व्यक्तीबरोबर त्याची पत्नी देखील त्यावेळी उपस्थित होती। पत्नीच्या हातात यावेळी मोबाईल दिसत होता। ती कदाचित ही घटना शूट करत होती असं देखील वाटतंय, पण अजून पोलिसांनी याबद्दल काहीही स्पष्ट केलेलं नाही। घटना घडल्यानंतर अमराळे आणि सीतापुरे यांनी त्यांना असं का करताय हे विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितलं तुम्हाला काय करायचंय ते करा। त्यानंतर या विद्यार्थ्यांनी मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना या गोष्टीची माहिती दिली आणि त्यांनी मग पोलिसांना घटनास्थळी बोलवून घेतलं आणि या दोन्ही पती पत्नींना पोलिसांच्या हवाली केलं। विशेष म्हणजे हे दोन्ही पती पत्नी आपल्या अल्टो ही कार घेऊन या शिवसृष्टीच्या दरवाजाच्या बोर्डापर्यंत आले होते आणि तिथं त्यानं आपली कार लावली आणि मग दरवाजातल्या फलकावर जाऊन लघुशंका केली। काही ठिकाणी हा विकृत मनुष्य मतिमंद आहे असं सांगण्याचा देखील प्रयत्न केला जातोय, पण तो जर मतिमंद असेल तर तो तिथपर्यंत एवढ्या रात्री आला का आणि कसा, किंवा जर त्याला आणलं गेलं असेल तर त्याला तिथं आणण्याचं कारण काय, या गोष्टींचं उत्तर अजूनपर्यंत समजलेलं नाही। पण ज्या पद्धतीनं पुढे मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांची आणि त्या व्यक्तीची बाचाबाची झाली त्यात तो स्पष्टपणे म्हणतोय कोरटकर सोलापूरकर वगैरे किरकोळ माणसं आहेत, मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? याशिवाय तो व्यक्ती मी लघुशंका केलीच नाही असं सांगायचा देखील प्रयत्न करतोय। यावरून हे क्लिअर आहे की हा माणूस मतिमंद नाही। काल रात्री पोलिसांनी त्याची मेडिकल टेस्ट देखील केलेली आहे, पण तरी देखील त्याच्याबद्दलचे अजून कोणतेही डिटेल्स पोलिसांनी सांगितलेले नाहीत किंवा लोकांच्या पर्यंत अजून ते आलेले नाहीत। भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी पत्रकारांना सांगितलं की सिंहगड कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शूट केला। त्यांनी मराठा सेवा संघाच्या सदस्यांना याबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर त्या सदस्यांनी पोलिसांना घटनास्थळी बोलावले। पोलिसांनी कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी या दोघांना देखील ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात आणलं। कुलकर्णी रात्री 3 वाजता त्या ठिकाणी का गेले आणि त्यांनी हे कृत्य का केलं याचा तपास अजून सुरू आहे। पुढील चौकशी अजूनपर्यंत झालेली नाही, त्यामुळे यापेक्षा जास्त डिटेल्स अजून उपलब्ध नाहीत। शिवसृष्टी थीम पार्क हे पुण्यातल्या आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी असणारं एक छत्रपती शिवरायांचं अतिशय भव्य असं महाराष्ट्रातलं आत्ताचं सर्वात मोठं स्मारक आहे। 21 एकर परिसरात ते पसरलेलं आहे। त्याच्यातल्या 4 टप्प्यांच्या पैकी 2 टप्पे आता सध्या पूर्ण झालेले आहेत। यामध्ये शिवरायांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक प्रसंग, युद्धाचे प्रसंग, त्यांची छायाचित्र आणि त्यांचा संपूर्ण इतिहास चित्रित केलेला आहे। त्याची शिल्प केलेली आहेत। हे सगळं ऐतिहासिक स्थळ बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून साकारलेलं आहे। अशा या अतिशय महत्त्वाच्या आणि महाराष्ट्राच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या ठिकाणीच या प्रकारची घटना का घडली हे अजून देखील समजलेलं नाही। या अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटनेचा आम्ही द मराठी वाना परिवारातर्फे अत्यंत कठोर शब्दात निषेध करतो। या व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला देखील या त्यांच्या कृत्यासाठी अतिशय सक्त शिक्षा मिळायला हवी।
ती कायद्यानं मिळायला हवी. एक गोष्ट चांगली झालेली आहे ती म्हणजे तिथं असणाऱ्या कुठल्याही मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केलेली नाही. त्या व्यक्तीचं वय बघून ही गोष्ट घडलेली आहे, अन्यथा त्या व्यक्तीला मारहाण देखील होऊ शकली असती. या संपूर्ण गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? सोलापूरकर, कोरटकर यांच्यासारख्या विकृती समाजात वाढतायत का? अशा गोष्टी वारंवार का घडतायत? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी पाना.